कुर्ती कट करत असताना कुर्तीचा आपल्याला आर्महोल जास्त घ्यावा लागतो। ही शॉर्ट कुर्ती आहे म्हणजे शॉर्ट टॉप शिवत आहे। शॉर्ट टॉप शिवताना आपल्याला आर्महोल जास्त घ्यावा लागतो। जेवढा आपण ब्लाउज मध्ये घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला कुर्तीज मध्ये आर्महोल जास्त घ्यावा लागतो। आणि जेव्हा आपला आर्महोल जास्त येतो तेव्हा आपल्याला स्लीवची कॅप हाईट ही जास्त घ्यावी लागते। इथे मी 4 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की हा जो राऊंडचा शेप आहे हा पण आपल्याला थोडासा असा वरून घ्यायचा असतो। आणि दुसरा एक पॉइंट कुर्ती कट करत असताना आपल्याला कुर्ती कट करत असताना फ्रंट अक्रॉस आणि बॅक अक्रॉसचं मार्किंग करायचं असतं। ते तुम्ही इथून 4.5 इंचावरती 4 इंचावरती असं घेऊ शकता। मग जेवढं तुमचा फ्रंट अक्रॉसचं मार्किंग आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिळवायचा असतो शिलाई मार्जिन आणि तुमचा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा असतो। हा आपला आहे बॅकचा आर्महोल आणि हा आहे फ्रंटचा आर्महोल। अशा पद्धतीने तुम्हाला कुर्तीचं कटिंग करायचं असतं। कुर्ती कट करत असताना स्लीवची कॅप हाईट जास्त घ्यायची असते, ब्लाउज सारखी कॅप हाईट घ्यायची नसते। कारण कुर्तीमध्ये आपण इथे लुजिंग जास्त ठेवतो, कुर्ती ब्लाउज सारखी आपण फिटिंग घालत नाही। त्याच्यामुळे शॉर्ट कुर्ती किंवा तुम्ही फुल कुर्ती शिवत असाल तेव्हा तुम्हाला स्लीवची कॅप हाईट जास्त घ्यायची आहे।